reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 34. अरे हे काय? मित्रांनो, आज आपण परत जंगलात आलो आहोत. चला बघूया काय काय गंमत असणार आहे आजच्या पाठात. चला सुरू करूया. पक्षी ज्या अक्षराचं कार्ड घेऊन येतील ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज सांगायचा. सगळ्यांनी मिळून सांगा. पण तुमच्या आवाजाचा त्रास शेजारच्या वर्गाला नाही व्हायला पाहिजे. ओके? लेट्स बिगिन. ए असंच सांगितलं ना? कॅपिटल आणि स्मॉल यातला फरक दिसतोय ना? चला आता इथून पुढे तुम्ही सांगा. तुम्ही बरोबर उत्तरं देताय की नाही हे टीचर बघतील. अक्षरांचे आवाज सांगता आले? चला आता माझ्या मागे म्हणा. ए ॲ ए ॲ ओ अ ओ अ ई ए ई ए. व्हेरी गुड. चला आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. अरे ही माकडं परत आली आहेत. म्हणजे इंग्रजी शब्दांचा सराव करायचाय. मग चला बघूया कोणती चित्र घेऊन आली आहेत ही माकडं ते. माकडांनी धरलेल्या फलकावर चित्र दिसतंय, हो ना? लक्षात आहे ना? इथे चित्रांची इंग्रजी नावं सांगायची आहेत. मग चला सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. मुलांनो, ऑक्स हेच उत्तर दिलत ना? तुम्ही बरोबर उत्तर सांगताय की नाही ते तुमचे टीचर बघतीलच. आता पुढचं चित्र. माझ्या मागे वाचा. एलिफंट. आता पुढचं चित्र.
माझ्या मागे वाचा. ant. आता पुढे. माझ्या मागे वाचा. ऑस्ट्रिच. आता पुढे. माझ्या मागे वाचा. ॲपल. आता पुढे. माझ्या मागे वाचा. एग. आता पुढे कोणते चित्र येतंय ते बघा. माझ्या मागे वाचा. ॲक्स. पुढचं चित्र बघा. माझ्या मागे वाचा. इंजिन. कोणाकोणाला सगळे शब्द वाचता आले? हात वर करा बरं. मुलांनो, मज्जा आली ना? चला आता पुढचा स्वाध्याय करूया. मुलांनो, चला आता शब्द वाचण्याचा आज सराव करूया. लेट्स बिगिन. घंटा झाल्यावर टीचर सांगतील त्या मुलांनी किंवा मुलींनी उभं राहायचं आणि स्क्रीनवरचे शब्द वाचायचे. टीचर गरज लागली तर मदत करा हां. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर 3 शब्द दिसतात ना? आता तू हे शब्द वाच बरं. आता माझ्याबरोबर सगळ्यांनी एकत्र वाचायचं. पॉट, पॅट, पेट. टीचर, आता आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर 3 शब्द दिसतायत ना? आता वाच बरं हे शब्द. टीचर, मुलाला नीट वाचता आले ना शब्द? व्हेरी गुड.
माझ्याबरोबर तुम्ही एकत्र वाचा. बॅट, कॅट, मॅट. टीचर, आता घंटा वाजली की आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार ना? स्क्रीनवर 3 शब्द दिसतात ना? आता हे शब्द वाच. व्हेरी गुड. एकत्र वाचूयात. बेड, रेड, लेट. आता कोण वाचणार? स्क्रीनवरचे हे शब्द वाच. व्हेरी गुड. चला एकत्र वाचूया. डॅड, den, डॉट. टीचर, आता घंटा वाजली की आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार? स्क्रीनवर 3 शब्द दिसतात ना? आता हे शब्द वाच. व्हेरी गुड. चला एकत्र वाचूया. फॅन, फॅट, फेड. टीचर, आता घंटा वाजली की आणखी एका मुलाला उभं करा. स्क्रीनवरचे हे 3 शब्द वाच. व्हेरी गुड. चला आता सगळ्यांनी वाचूया. हॅट, हेन, हॉट. टीचर, घंटा वाजली की आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार? वाच बरं हे शब्द. सगळ्यांनी एकत्र वाचा. सॅड, सेट, सॉब. टीचर, आता आणखी एका मुलाला उभं करा. वाच बरं हे शब्द. व्हेरी गुड. आता एकत्र वाचा. मॅप, मॉप, मेन. आता कोण उभं राहतंय? एक जण उभा आहे ना? वाच बरं हे शब्द.
व्हेरी गुड. एकत्र वाचा. पेन, पॉट, पॅन. टीचर, आता घंटा वाजली की आणखी एका मुलाला उभं करा. वाच बरं हे शब्द. मुलांनो, एकत्र वाचूयात. पॉड, पॅड, पेट. टीचर, आता आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार ना? वाच बरं हे शब्द. व्हेरी गुड. माझ्याबरोबर वाचा. रॉड, रेड, रॅट. टीचर, घंटा वाजली की आता आणखी एका मुलाला उभं करा. एक जण तयार आहे ना? वाच बरं हे शब्द. व्हेरी गुड. एकत्र वाचूयात. लॅप, लेट, लॉट. चला, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता शब्द तुम्ही वाचायचेत, पण भराभर बर का. ऑल ऑफ यू रीड टुगेदर. मुलांनो, सगळ्यांना शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. मित्रांनो,
या स्वाध्यायात आपण ए, ओ आणि ई ही अक्षरं कशी लिहायची ते शिकणार आहोत. आणि ते शिकण्यासाठी कोण येत आहे माहितीये का? मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. त्यामुळे आता फक्त नीट लक्ष देऊन बघा. पेन्सिल ताईंनी जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना अक्षर लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग, हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो.